छत्रपती हे तुमचे आमचे दैवत आहे. छत्रपतीची विटंबना झाली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेस आज 12 ते 13 दिवस होऊन गेले. मात्र अद्यापही आरोपी सापडत नसतील तर आम्हाला दुर्दैवाने आंदोलन करावे लागेल. असा इशारा खासदार निलेश लंके व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन इशारा दिला. राहुरी येथे 26 मार्च 2025 रोजी घडलेल्या घटनेला तब्बल 12 ते 13 दिवस उलटले. वातावरण शांत झाले असल्याने आम्ही दोघे तुमची भेट घेण्यासाठी आलो आहोत. तुम्हाला घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करावा लागेल. वास्तविक हा फार नाजूक विषय आहे. तुमच्याकडून एखाद्या घटनेचा तपास उशिरा लागला तरी चालेल, पण या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आमचा तुमच्यावर विश्वास नाही असे नाही. तुम्ही तपास योग्य करत आहात, पण या प्रश्नात तातडीने लक्ष घालून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आलो आहोत, असे सांगत खासदार लंके म्हणाले की घटना घडली त्यावेळी आपली चर्चा झाली होती. आज राज्यात नव्हे तर देशात सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. घटनेतील आरोपी कुठल्याही समाजाचा असो, त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे. जर आरोपी पकडले नाही तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा निलेश लंके यांनी दिलाय. छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आणि त्या दैवताची विटंबना होऊन आज 12 दिवस झालेले आहेत. 12 दिवस होऊन सुद्धा अद्यापपर्यंत ज्या कोणी विकृतीने ही घटना केली तो आरोपी आजपर्यंत डिटेक्ट झाला नाही. त्याबाबत मी असो, आमचे माजी मंत्री प्राजक्त दादा असो, राजेभाऊ शेट्टी असो, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी PI साहेबांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर आपल्या श्राद्धास्थानाची ज्याने विटंबना केली तो आरोपी डिटेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही संबंधित पोलीस स्टेशनचे PI यांना या ठिकाणी भेटलो. आता जर आरोपीचा जर तपासच होत नसेल तर कुठंतरी आम्हाला सुद्धा रस्त्यावर येऊन बसावं लागेल, नाही तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावं लागेल. शेवट छत्रपती तुमच्या आमच्या सर्वांचं आराध्य दैवत आहे. काही संघटना त्याबाबत सुद्धा आम्ही आता बोललो ना, PI साहेबांशी बोललो आम्ही. तुमच्याकडून जर हा तपास डिटेक्ट होत नसेल तर तुम्ही वरिष्ठांकडे द्या, CBI कडे द्या, अजून वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे, त्या गुप्तचर यंत्रणेकडे द्या, पण तो आरोपी हा डिटेक्ट झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि तब्बल 12 दिवस उलटून गेले. पालकमंत्री महोदय देखील या ठिकाणी आले तरी देखील अजून नेमकी तपासाची काही गती वाढेना. आरोपींचा शोध त्या ठिकाणी लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होणं ही साधी गोष्ट नाही. आपण बघितलं असेल, त्या दिवशी मी इथं नव्हतो पण आपण सर्वजण बघितलं असेल की या शहरामध्ये किती तीव्र पडसाद उमटले. 2 दिवस जवळपास गाव बंद होतं, व्यापारी सगळा व्यापार शहर ठप्प होतं आणि एवढी मोठी घटना घडून अजून 12 दिवस उलटून तपास लागत नाही. तर त्यासाठी खासदार साहेब आम्ही दोघे या ठिकाणी आता आलो. त्यांनी सांगितले की त्यांचा तपास चालू आहे, परंतु आता काही वेळेची मर्यादा, आता आमची सहनशीलतेचा अंत होत चाललेला आहे. तपास चालू आहे असा उत्तर आम्ही गेले कित्येक दिवस तेच उत्तर ऐकतोय. म्हणून आता जर लवकर तपास लागला नाही तर मात्र आमच्याही सहनशीलता, आम्हाला काय कोणाला वेठीस धरण्याची किंवा शहरवासियांना इतर त्रास होईल अशी करण्याची आमची इच्छा नाही. पण मात्र शेवटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे आणि या अस्मितेला धक्का लागला तर आमच्याही कुठंतरी सहनशीलतेचा अंत होऊन नंतर मोठा आंदोलनाची धोरण आमच्याकडनं घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे सर्व समाजातल्या सर्व घटकांचं अस्मिता, आराध्य दैवत आहे आणि त्यांची जर अशी विटंबना या ठिकाणी होत असेल, काळं फासलं जात असेल तर साहजिकच आहे कुणाच्याही अस्मितेला धक्का लागल्यावरती राग येणं साहजिकच आहे. आक्रमक भूमिका लोकांनी घेतली, त्या भूमिकेचा मान राखून लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी तपासामध्ये गती आणावी आणि तात्काळ आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी आहे. अमेरिकेतून देखील ऑनलाईन पत्रकार परिषद आपल्याशी संवाद साधला होता आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील जबाबदारी याच्यामध्ये कुठेतरी आहे की आपल्या इमारतीमध्ये जर अशी महापुरुषांच्या मूर्ती असतील याची जर खबर त्यांना नसेल तर निश्चितपणे त्यांची देखील जबाबदारी नाकारता येत नाही. त्यांना देखील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे. प्रशासन यामध्ये पुढे कुचकामी ठरत आहे का तपास कामी? आता 12 दिवस झाले, स्वतः पालकमंत्री या जिल्ह्याचे इथे येऊन बसले होते तरी देखील तपास लागत नाही म्हणजे ही निश्चितपणे कुठेतरी काहीतरी तपास कमी पडतो याचंच हे संकेत आहेत. यावेळी राजूभाऊ शेटे, संदीप आढाव, नंदकुमार तनपुरे, भारत भुजाडी, महेश उदावंत, सागर तनपुरे,
जालिंदर ताकटे, संतोष आघाव, महेश तमनर, गणेश कोकडे, कांता तनपुरे, संकेश दुधाडे, नितीन कदम आदी उपस्थित होते. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.